सर आता विषय निघालाच आहे मोसादचा, तर मी थोडंसं त्याला पुढे घेऊन जातो. इस्रायल क्षेत्रफळाने छोटा देश आहे, इराणच्या तुलनेत तर अजूनच छोटा देश आहे. तुमच्या चहूबाजूने तुम्ही कायम 24/7 इस्रायल युद्धातच राहता असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण तुम्हाला लगेच लेबनॉन आहे, हिजबुल्ला आहे, तुम्ही यांच्याशी सतत लढत असता. पण ह्या इस्रायलींना कशाची भीती वाटते नेमकी, की ते घाबरतच नाहीत कशाला? की एवढा मोठा इराण आहे, तर कुठल्याही क्षणी आपल्या एवढ्या छोट्या देशाला काही करू शकतं, किंवा बाजूचे सगळे इस्लामिक राष्ट्र आहे तुमच्या बाजूला, त्यांनाही तुम्ही घाबरत नाही, इराणला घाबरत नाही, घाबरतात कशाला इस्रायली? इस्रायली लोक कशालाच घाबरत नाही. इवन आता अमेरिका आणि हे सोबत युद्ध करतायत, पण इस्रायलला हवं तिथे जाऊन बॉम्ब टाकतो. आणि मग अमेरिकेवर नाही, त्यांचं तेल कशाला फोडलं तुम्ही तेलांच्या खाणी. हे डेअरिंगबाज माणसं आहेत. आणि हा, नाही, खरं तर मला असं म्हणायचं होतं की त्यांना त्याच्या प्रश्नामध्ये थोडं सुधारणा करायला पाहिजे आणि असं विचारलं पाहिजे की इस्रायली मुली किंवा बायका कुणाला घाबरतात, कारण पुरुष कुणाला घाबरत असतील घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. हे तर आहेच. आणि त्या मुली पण सुरुवातीला जायच्या ट्रेनिंगला आर्मीच्या, तर त्यांना रेग्युलर कामं द्यायची ऑफिसमध्ये किंवा टेलिफोन हे ते अशी कामं. पण मग त्यांनी हे केलं की आम्हाला सुद्धा टँकवर काम करायचंय, आम्हाला वैमानिक व्हायचंय. आणि आता त्या मुली पण ते त्या ह्याच्यामध्ये असतात. एक टँकमध्ये एक मुलगी पण गेली. तर हे जे समहक्क जे आहेत ना, ते त्यांना हवे असतात. आणि नवरा पण घाबरतो.